तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू श्री वामनराव पै यांनी दिलेला हा संदेश जीवनाकडे बघण्याची एक नवीन जीवनदृष्टी आपल्याला बहाल करतो. खरोखर जीवनविषयक जर आपला दृष्टिकोन निखळ सकारात्मक असेल तर आपलं आयुष्य सर्वार्थाने समृद्ध होऊ शकेल. आणि हा दृष्टिकोन आपल्याला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपल्याला आपल्या अंतर्मनाचं म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडचं समग्र दर्शन घडेल. अंतर्मनाचं रूप आणि स्वरूप जाणून घ्यायला जेव्हा आपण शिकू तेव्हाच आपण विचारांच्या सामर्थ्याबद्दलही जाणू शकू. आपली जी बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेनेच आपण विचारांचं सामर्थ्य अनुभवू शकतो. आणि विचार हा आपला अगदी चिरंतन आपल्या सोबत असणारा सामर्थ्यशाली असा साथीदार आहे. हा विचारच आपल्याला आपल्या अंतर्मनाच्या शक्तीचीही ओळख करून देतो. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनाची शक्ती. डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं हे पुस्तक आहे आणि आजच्या भागात आपण याच पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. आपल्या अंतर्मनात एक विलक्षण अगदी अद्भुत अशी शक्ती दडली आहे आणि त्या शक्तीचा उपयोग करून घ्यायला जर आपण शिकलो तर आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे यश, आरोग्य, आनंद, सुख, मनःशांती हे सगळं काही आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि हे सगळं काही आपल्याला सहज प्राप्त होणार नाहीये, तर त्यासाठी आपल्याला आपल्या अंतर्मनाला काही सवयी लावायच्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात पहिली सवय म्हणजे आपल्याला आपल्या अंतर्मनाला नेहमी सकारात्मक विचार करण्याची सवय लावायची आहे आणि त्यानंतर ते सकारात्मक विचार स्वीकारण्याची सुद्धा सवय लावली गेली पाहिजे. म्हणजे ह्या सवयी लावल्यानंतर आपलं अंतर्मन आपल्याला मनःशांती, सुख, आनंद, समाधान हे सगळं काही प्रदान करेल. म्हटलं ना की आपल्या अंतर्मनात आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये अगदी विलक्षण अशी प्रभावी शक्ती आहे. जे विचार आपण करतो ते स्वीकारून आपलं अंतर्मनच त्यानुसार कृती करायला सुरुवात देखील करतं. तू हे करू नकोस, तू ते करू नकोस, तुला हे जमणारच नाही, तू यात अपयशीच होशील, इतके जे तू हे प्रयत्न करतोय त्याला काहीही अर्थ नाहीये, तुला संधी मिळणारच नाहीये, या आणि अशा अनेक सूचनांच्या भडीमाराला आपण आयुष्यात कधीतरी तोंड दिलेलंच असतं. पण जेव्हा या बाह्य सूचना ऐकून त्या आपण स्वीकारतो तेव्हाच त्या खऱ्या ठरतात, अन्यथा त्या खऱ्या ठरणारच नाही. आपण नकळतपणे त्या खऱ्या ठरण्याला साथ देत असतो कारण आपण त्या बाह्य सूचना स्वीकारतो, आपण त्यांच्या दडपणाखाली घेऊन निर्णय घेतो. यावर उपाय काय तर आपल्याला बाह्य सूचनांबद्दल कायम जागरूक राहायचंय. या बाह्य सूचनांच्या दडपणाखाली आपल्याला कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये हे आधी आपण स्वतःच्या अंतर्मनाला बजावलं पाहिजे. कारण शेवटी अंतर्मनाचा कौल घेणं हेच सर्वात जास्त महत्वाचं आहे. लोक निगेटिव्ह बोलताय, नकारात्मक सूचना देताय, तर त्यांचं बोलणं दुर्लक्षित करण्याचं आणि निगेटिव्हिटीचा प्रभाव स्वतःवर होऊ न देण्याचं कौशल्य जर तुम्ही अवगत केलं असेल तर लोक काहीही बोलू देत, त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव तुमच्या अंतर्मनावर, त्याची छाप पडणारच नाही. पण जर समजा तुम्ही स्वतः असं म्हणताय की मला हे जमणारच नाही, मी हे करूच शकत नाही, मी जे हे प्रयत्न करतोय त्याचा काही उपयोग होणार नाहीये, जर तुम्ही हे वाक्य बोलता आहात, जर तुम्हाला असं वाटतंय, जर तुमचे हे विचार आहेत, तर मात्र तुमचं अंतर्मन ही वाक्य खरी करून दाखवेल. त्यामुळे आपण काय बोलतोय यावर आपलं नियंत्रण असायला हवं आणि आपण आपल्या अंतर्मनाला काय सूचना देतोय त्या तो पाळणार आहे हेही आपल्या लक्षात असायला हवं जेव्हा आपण हा सगळा असा विचार करत असतो तेव्हा. कारण आपल्याला हे सर्वात आधी लक्षात घेतलं पाहिजे की आपणच आपल्या अंतर्मनाचे खरे मालक आहोत. आपण ज्या सूचना त्याला देणार आहोत ते त्याच सूचना पाळणार आहे. आपण आपलं नशीब घडवणार आहोत. निवड करण्याची क्षमता आपल्यात आहे. त्यामुळे आपल्याला कशाची निवड करायची आहे तर आनंदाची निवड करायची आहे. आपलं स्वास्थ्य उत्तमच असायला हवं म्हणून आपल्याला आरोग्याची निवड करायची आहे, यशाची निवड करायची आहे, प्रेमाची निवड करायची आहे. इतरांना आपल्यासाठी विचार करण्याची, निवड करण्याची परवानगी आपल्याला त्यांना द्यायची नाहीये. स्वतःचे विचार सुद्धा आपल्याला स्वतःला निवडायचे आहेत आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत. तुम्हाला माहितीये आपण निदान 8 तासांची झोप ही घ्यायलाच हवी. मेंदूला तितका वेळ विश्रांती हवीच असते.
पण सबकॉन्शियस माइंड जे असतं, आपलं अंतर्मन जे असतं, ते कधीही झोपत नाही. हो, अगदी खरंय. त्याचं कार्य हे सतत चालू असतं. अगदी निरंतरपणे ते काम करत असतं. झोपण्यापूर्वी जर एखादी जबाबदारी आपण त्याच्यावर सोपवली, समजा अंतर्मनाला तुम्ही सांगितलं की एखादी गोष्ट आपल्याला तडीच न्यायची आहे, तर तुम्हाला असे काही परिणाम दिसतील जे बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एखादी गोष्ट करायची आहे हे जेव्हा तुम्ही मनापासून ठरवता, तेव्हा अंतर्मनात अगदी विलक्षण अशी ऊर्जा सक्रिय होते आणि ती तुम्हाला अपेक्षित परिणामांपर्यंत घेऊन सुद्धा जाते. आहे ना गंमत? पुस्तकात याबद्दलच उदाहरणं देताना असं म्हटलंय की शेक्सपियरने सुद्धा याच अंतर्मनाच्या सहाय्याने महान असं सत्य जाणलं, जे त्याच्या साहित्यात प्रतिबिंबित झालं. खरं तर अंतर्मन ही अशी एक खोल विहीर आहे जिच्या तळातून महान कलाकारांनी अचाट ऊर्जा प्राप्त केली. आपल्या मनात अनेक इच्छा निर्माण होत असतात, त्या पूर्ण होत नाहीये म्हणून आपण सतत झगडतही असतो. आपलं मन त्यामुळे कायम विचलित अवस्थेत असतं, अस्वस्थ असतं. या संदर्भात नुकताच एक व्हिडिओ सुद्धा मी पोस्ट केलाय आपल्या चॅनलवर, भगवद्गीता सिरीजचा भाग 4, ज्यात श्रीकृष्ण आपल्याला गीतेत काय सांगतात याबद्दल आहे माहिती, आणि तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मी देत आहे, तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. श्रीकृष्ण आपल्याला गीतेत ह्या इच्छांबद्दल काय सांगतात, कुठला श्लोक आहे तो, आणि त्या श्लोकाचा सविस्तर अर्थ सुद्धा मी त्या व्हिडिओत सांगितलाय. तर ह्या इच्छा सुद्धा आपल्याला अगदी हतबल करतात कधी कधी. आणि याच संदर्भात पुस्तक वाचत असताना एक फार सुंदर वाक्य माझ्या वाचनात आलं, आणि जे वाक्य मी माझ्या वहीत सुद्धा लिहून ठेवलंय. ते वाक्य असे की ज्या अदृश्य शक्तीनं मला ही इच्छा दिली आहे, तीच शक्ती ही इच्छा पूर्ण देखील करते, आणि असा माझा विश्वास आहे. ही सूचना जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाला देतो, तेव्हा अगदी सगळी हतबलता, अस्वस्थता, अगतिकता अगदी गळून पडते. मी तर हे पुस्तक वाचून पूर्ण केलंय. तुम्ही सुद्धा हे पुस्तक एकदा तरी आवर्जून वाचा. पुस्तक खरोखर अगदी प्रेरणा देणारं आहे, आणि पुस्तकातली वाक्य सुद्धा तुम्हाला नक्की आवडतील, जी तुम्ही तुमच्या वहीत सुद्धा लिहून ठेवू शकतात, आणि तुम्हाला ती वाक्य कायम प्रेरणा देणारी ठरतील. त्यामुळे पुस्तक नक्की वाचा. भेटूया पुढच्या भागात एका नवीन पुस्तकासह. पण त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.